नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला मोठा विजय. मित्रांनो, 27 पैकी 27 जागी मिळवला शानदार विजय. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विजयाची भगवी पताका भाजप तसेच इतर राष्ट्रीय पक्षांना दणका देत उद्धव ठाकरे यांचा हा दमदार आणि शानदार विजय सगळ्यांनाच मोहित करणारा. मित्रांनो, केंद्रात राहुल गांधींनी भाजपची हवा टाईट केली असतानाच इकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपला सरो की पळो करून सोडत दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेने मात्र भाजपला चारी मुंड्या चित केलंय. मित्रांनो, बातमी बघूया. शिवसेना संपली, उद्धव ठाकरे संपले, शिवसेना कुठेही शिल्लक नाही असे म्हणणं आहे. अखेर तोंडावर ते पडले. उद्धव ठाकरेंनी हा जसा विजय मिळवला तसं तोंड लपून बसलेले काही नेते बाहेर आले आणि उद्धव ठाकरेंची प्रशंसा करू लागले. मित्रांनो, ठाकरेंनी कुठे मिळवला शानदार दमदार विजय आपण बघूया सविस्तर बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आताच्या घडीची मुंबईसह देशाच्या राजधानीतून आलेली ही मोठी अपडेट. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आपला बाण आणि आपली शिवसेना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, संपूर्ण देशाला माहीत आहे. परंतु सध्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना पळवून नेल्यामुळे शिवसेनेचे दोन भाग झाले आणि एकनाथ शिंदेंनी स्वतःला शिवसेना म्हणण्याचं काम सुरू केलं. इकडे महाराष्ट्रात मात्र सबंध महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं आपण लोकसभेला पाहिलं. त्यानंतर मात्र मित्रांनो जे झालं ते तुमच्या समोर आहे. आणि आता मात्र वेगवेगळ्या निवडणुकींच्या माध्यमातून सत्तेचा वापर करून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे बडे बडे नेते स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा दमदार दिल्लीतील विजय मात्र भाजपला रडवणारा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भविष्यात अतिशय मोठ्या प्रमाणात धोकेबाज करणारा ठरतोय. हीच बातमी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सामान्य शिवसैनिकांसाठी, नागरिकांसाठी ठाकरेंची शिवसेना ही एक हृदयाचा भाग आहे. काळजाचा विषय म्हणजेच ठाकरे. मुंबईमध्ये ठाकरे आणि देशामध्ये देखील ठाकरे अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक वारंवार करत असतात. आणि आता मात्र मित्रांनो दिल्लीच्या दरबारातून म्हणजे दिल्लीच्या राजधानीतून आता आपल्याकडे सगळ्यात मोठी बातमी आली. त्या बातमीने मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी झोप उडवणारी आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आता नेमकी काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे, कुठे झालाय पराभव, कोण जिंकलंय, उद्धव ठाकरेंनी कसा केला दारुण पराभव, 27 पैकी 27 जागा जिंकवत भाजपचं डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत उद्धव ठाकरेंनी कुठे मिळवलाय दमदार आणि शानदार विजय. ही बातमी नेमकी काय ती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, दिल्लीच्या राजकारणामध्ये आपण बघतो की राष्ट्रीय निवडणुका होत असतात. ती म्हणजे रेल कामगार सेना, शिवसेनेची रेल कामगार सेना मुंबईसह कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात या सगळ्या पश्चिमेतील राज्यामध्ये ठाकरेंचा दबदबा पाहायला मिळतो. एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून ठाकरेंना उत्तर भारतामध्ये प्रचंड प्रमाणात मानलं जातं. उद्धव ठाकरेंना जवळ केलं जातं. कडवट हिंदुत्ववादी चेहरा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. आणि मित्रांनो, आता देखील तशाच प्रकारे या हिंदुत्ववादी चेहऱ्याने भाजपची दानादान उडून टाकली आहे. भाजपला पराभवाला सामोरं लागले. हा उद्धव ठाकरेंचा नवीन राजकीय गेम भाजपला मात्र प्रचंड संतापात ठेवणार आहे. मित्रांनो, रेल कामगार सेनेच्या 27 ठिकाणी झालेल्या या जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप प्रणित, भाजपने पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्षांना, राजकीय कामगार संघटनांना हा खूप मोठा पराभव सहन करावा लागला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं हे यश मिळवलंय, हे यश पाहता आगामी काळात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत इथपर्यंतचा प्रवास उद्धव ठाकरेंसाठी महागाचा नाहीये. उद्धव ठाकरे इथपर्यंत प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात असं सध्या म्हटलं जात आहे. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या या सगळ्या नेत्यांनी ठाकरेंचा भगवा अजेंडा या ठिकाणी फडकवला आणि हीच ठाकरेंची ताकद मात्र देश पातळीवरती प्रचंड प्रमाणात
मतांमध्ये वाढल्याचं चित्र निर्माण झालं मित्रांनो. आणि हा विजय जवळजवळ अमित शहा असतील, मोदी असतील किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूप झोंबला असल्याचं चित्र आहे. कारण की मुंबईमध्ये राहणारी शिवसेना दिल्लीमध्ये येऊन भगवा फडकवते. ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी मराठी माणसांचा अजेंडा दिल्लीच्या पुढे जाऊन अटकपर्यंत भगवा अजेंडा फडकवला होता, तशा प्रकारची ठाकरेंची शिवसेना वागते. ठाकरे आगामी काळात आपला वरचढ ठरू शकतात असं भाजपच्या काही नेत्यांना वाटलं. आणि तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंना कमी लेखून चालणार नाही, ही भाजपच्या नेत्यांची रणनीती आगामी काळात पुढे खूप मोठ्या प्रभावीपणे राहू शकतात. परंतु उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्रात इंडिया आघाडीची साथ घेत देशात पुन्हा एकदा भाजपला पराभूत करण्यासाठी ठाकरे सरसावले आहेत. 27 पैकी 27 जागा जिंकल्यामुळे भाजपला केंद्रातील सत्ता डळमळीत होण्यासारखं झाले. धन्यवाद.